तर आता बटरसुद्धा छान मस्तपैकी आता आपलं मेल्ट झालेलं आहे. तर आता इथे मी लाल तिखट वापरणार नाही आहे, कारण आपण लाल तिखट भाजी शिजवतानाच टाकलेली आहे. तर इथे आपला जो पावभाजीचा मसाला आहे तो आपल्याला अर्धा टाकायचा आहे. समजा मी 1 वाटी घेतलेली आहे, तर अर्धी वाटी मी इथं पावभाजी मसाला टाकत आहे आणि अर्धी वाटी बाजूला ठेवणार आहे. तर इथे बघा आता हा अर्धा पावभाजी मसाला बटर आणि तेलामध्ये छान असं मस्तपैकी तेलामध्ये टाकून फ्राय करत आहे. तर आता इथे आपल्याला मसाला हा जास्त परतून घ्यायचा नाही आहे, नाहीतर तो खाली लागेल. आणि यामध्येच आपल्याला आता ही पावभाजी जी आपण छान अशी मॅश करून घेतलेली आहे, तर ती आपल्याला इथे टाकायची आहे.